तुमचं आता वय 90 आहे. हो. त्या काळामध्ये तुमच्या बालपणीचा जो काळ होता त्यामध्ये स्वातंत्र्याची पहिली पहाट तुम्ही बघितली. हो. त्यावेळेला तुमच्या गावामधलं वातावरण कसं होतं? लता मंगेशकरनी स्वतः रेडिओवर गाणं म्हटलं. ते गाणं म्हणजे पहिले मराठे ध्रुपद. नुकतेच कुठे उगवले रोपटे स्वातंत्र्याचे. तुम्ही गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेतला. हो हो. पूर्ण संग्रामामध्ये डोळ्याने बघितलं. म्हणजे अक्षरशः डोळ्याने बघितला. गोळीबार सुद्धा डोळ्याने बघितला. सैनिकांच्यावर गप्पा मारल्या. आमचं बेळगाव म्हणजे पूर्ण रणमुखी झालं होतं. एस.एम. जोशी म्हणा, अत्रे म्हणा, ह्यांची भाषण म्हणजे राजकीय भाषण असायचे. सगळे राजकारणावर शिंतोडे उडवलेले असायचे. त्यांच्या चुका सांगितलेल्या असायच्या. हे सगळं आम्ही ऐकायला जायचं. भाषण ऐकायचं फार नाद होता मला. तुमच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये सांगितलं जायचं की तुम्ही जायचं नाही, सापडला तर सस्पेंड केलं जाईल. मग मग तुम्ही काय मग आम्ही रात्रीचं असलं की नाही आम्ही जायचं भाषण ऐकायला. एक एकदा आम्ही चपला हातात घेऊन पळत सुटलो. अतिशय मराठा पेपर होता, वाचायला मिळायचं म्हणजे कठीण काम. इतका तो खपायचा. तुम्ही अत्र्यांचं भाषण ऐकलं, तुम्ही नागकोऱ्यांचं भाषण ऐकलं, एस.एम. जोशींचं तुम्ही भाषण ऐकलं. त्यावेळेच्या वक्त्यांची भाषण शैली, अलीकडच्या काळातील नेत्यांची भाषण शैली, या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? भाषण म्हणजे कसं आहे, तुमचे जे बोलतात ते तुमच्या मनात ठसलं पाहिजे, तर तुमच्या भाषणात अर्थ आहे. आमच्या मनात ठसलं नाही तर तुम्ही बडबडलेला काही अर्थ. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.